श्रेयसला तुझ्याकडे कधीच येऊ देणार नाही. श्रेयस, तुला किती वेळा सांगायचं? तुला सकाळी सांगितलं होतं, तुला शेवटचं सांगा मार खाशील आता. इकडे ये श्रेयस, मागे. श्रेयस, मामी मामी हात दुखतोय. मामी, हा मामी, बघितलं आई? आता आई ऐवजी मामी म्हणायला लागले तो. तू तू तोडलंयस माझ्या श्रेयसला माझ्यापासून. अगं तू त्याच्यावरती का राग काढतेस? तू गप्पा बस. तू आल्यामुळे झालं हे सगळं. नाही ग, हा स्वतःहून आला नसणार, हिने बोलवलं असणार. आधीच माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलंस, त्याच्याशी जबरदस्ती लग्न करू. आता माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करणार आहेस? तिच्या मुलाला तिच्यापासून लांब करतेस. बघितलं का, स्वतःला सून म्हणून घेते ना आमच्या घरची. सून आहे का शत्रू? नाही आई, अहो असं काही नाहीये. तुम्हाला का पटत नाहीये माझं म्हणणं? श्रेयस, मला खूप दुखतंय का? हो मामी, खूप दुखतोय. खबरदार, मागे लांब हो. माझ्या मुलाला हात जरी लावलास ना तर लक्षात ठेव तू. माझ्या विरोधात जाऊन प्लॅन करतेस ना? मग आता बघ, या क्षणापासून तुझा आणि श्रेयसचा संबंध संपला. त्याच्याशी बोलताना जरी दिसलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव तू. चल श्रेयस, नाही चल म्हटलं ना. नाही बाबा, चल श्रेयस, मला बाबा पाहिजे. आगाऊपणा करू नको. चल तिकडे, बाबा चल श्रेयस. काय झालं ना तमाशा? आता निघा. काय विचारताय का? आणि तुम्ही दोघं मिळून जे काय करताय ना, प्लॅनिंग बिनिंग, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे. दोघांनाही बघून घेईन मी. वहिनी, आला ना प्रत्यय? काहीही झालं तरी रेणुकाताई आणि आशुतोष दादाचा संसार मी तुटू देणार नाही. हॅलो, मला ना विराज सरांना भेटायचं होतं. बरं, तुमचं नाव काय? तुम्ही अपॉइंटमेंट घेतली होतीत का? नाही, सॉरी मॅम, अपॉइंटमेंट शिवाय तुम्हाला नाही भेटता येणार. ऍक्च्युली इट्स अर्जंट. कितीही अर्जंट असलं तरी तुम्हाला नाही भेटता येणार. समीर देशमाने इथेच काम करतो ना? आम्ही आमच्या एम्प्लॉईजचे डिटेल नाही देऊ शकत मॅम. कंपनीच्या पॉलिसीमध्ये ते बसत नाही. आणि तुम्ही कुठून आलात, कोण आहात, कशासाठी आलात, प्लीज मला जरा डिटेल्स द्या ना. ऍक्च्युली विराज सरांना तुम्ही सांगा ना की माझं त्यांच्याकडे खूप अर्जंट काम आहे, महत्वाचं आहे. प्लीज प्लीज प्लीज. मॅम, काही प्रोटोकॉल्स आम्ही नाही ब्रेक करू शकत. त्यात तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कशासाठी आलात, काहीच सांगत नाही आहात. ते मी विराज सरांना सांगेन ना. सॉरी मॅम, पण हे नाही होऊ शकत. नाही, पण मी त्यांना भेटल्याशिवाय नाही जाऊ शकत हो. आणि वर्किंग आवर्स पण संपत आले. सो प्लीज मला त्यांना भेटू दे ना. मला त्यांना भेटून सविस्तर सगळं सांगायचंय. प्लीज प्लीज मॅम, नाही. काय चाललंय इकडे?